तो काय तुमच्या शब्दात काय म्हटले तुम्ही? न पाहिलेला राजगड. खरंच आहे. कारण आहे ना, राजगडावरती हा आमचा दत्ताचा आणि माझा 50पेक्षा जास्त ट्रेक असला. 50 आमची कधीच झाली 50. आणि आम्ही पहिल्यांदाच राजगडावरती हे पडायला आलेलं आहे. पूर्ण पहिल्यांदाच राजगडावरती आम्ही हे पाहतोय दृश्य. हे बघा, नंदीची कोरीव मूर्ती बघा, जिथं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज राहत होते ते हे ठिकाण बालेकिल्ल्यावरचं. आणि तिथं आपण आलेलो आहे, त्या पवित्र ठिकाणी आपण आलोय. आलो बघा आपण त्या नेऱ्यापाशी. लोखंड, हे अख्खं लोखंड, दगड नाही येतो, अख्खं लोखंड आहे. पूर्ण तुटलेले आहेत, मग पूर्ण धातूचे आहेत ते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई सईबाई यांची समाधी आहे इथं. तर आपण त्याचं पहिलं दर्शन घेऊयात. इथून खाली तो दरवाजा आहे. हा गडावरती येण्याचा तिसरा मार्ग आहे. म्हणजे आपण आलो तो पाली दरवाजा, त्याच्यानंतर दुसरा जो होता तो तिकडनं चोर दरवाजा, आणि हा तिसरा गुंजन दरवाजा. इकडनं सुद्धा गडावरती यायला मार्ग आहे, गुंजन खालच्या गावामधनं. ससाना हा का, एकमेव प्राणी जगातला जो कितीही वेळ एका जागेवरती उभा राहू शकतो, ससाना. बघा, इथं एका जागेवरतीच उभा येतो. की त्याच्यावरून याला काळेश्वरी बुरुज नाव दिलं असावं. तर असा हा राजगड. हे बघा, हा समोर बाले किल्ला, आणि ह्या साईडने आपल्याला दिसतो हा सुवेळा बुरुज. तर संपूर्ण राजगड ह्या साईडने आपल्याला दिसतो, या बुरुजावरनं, काळेश्वरी बुरुजावरनं. हे बघा, हे बाले किल्ला आहे ना, याच्याबरोबर ह्या साईडला इथं हा माले दरवाजा आहे राजगड किल्ल्यावरती. तुम्हाला हे कोणी दाखवलं नसेल व्हिडिओमध्ये. आणि आत्ता आपण जिथं उभं आहे ते काळेश्वरी बुरुज. आणि ह्या साईडला जायचं आपल्याला पुरातन असं असलेलं पांडवकालीन असलेली लेणी आणि महादेवाचं मंदिर पाहायला. मित्रांनो, जय शिवराय. पाठीमागचा बोर्ड पाहून तुम्हाला कळलंच असं आपण कुठं आलोय. राजगड किल्ला आज आपण पाहायला आलोय. दत्ता, मी, काका, विकास भाऊ, आम्ही 4 जण आलेलो आहे. तर आता जेवढा जमल तेवढा जास्तीत जास्त किल्ला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आम्ही तुम्हाला. कारण खूप मोठा किल्ला आहे राजगड. त्याला संजीवनी माची, परत सुवेळा माची एकमेकांपासून खूप लांब आहेत, आणि बाले किल्ला. तर चला, हे बघा, आपण वरती आलेलो आहे. आणि या अशा पायऱ्या आपल्याला, अशा अरुंद अशा मोठमोठ्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. दत्ता बसलाय बघा मागं. आणि हे विकास भाऊ कधी नाही येणारे, सध्या चालू झाले 2 वर्षाला आपल्याबरोबर यायला. आणि काका येतात ते पाठीमागनं. काय बघा, इथं काका दिसतील तुम्हाला येताना. आलोय पायऱ्यांपाशी, आपण जवळ आलोय किल्ल्याच्या. तर जाऊयात पहिला पाली दरवाजा, आणि नंतर बाकीचं जेवढं पाहता येईल तेवढं पाहूयात आपण. उंच अशा पायऱ्या आहेत, पुढे जरा अजून अवघड पायऱ्या आहेत. हा बघा, समोर पाली दरवाजा आहे. बघा, हा मजबूत असा पाली दरवाजा. समोर दरवाजा पण आहे.
बघा इथं हा मुख्य दरवाजा आहे, पाली दरवाजाच्या साईड नंतर जो येतो पुढचा तो. आणि या बाजूने आलो आपण. आणि आपण आता जिथं उभे आहे तो खाली आपल्या बरोबर खाली पाली दरवाजा आहे. आणि हा वरचा आणखीन एक बुरुज. बघा पाठीमागे मुख्य दरवाजा. तुम्हारी पोच हाँ इथं लेक आहे बघा. हो मस्त आहे लेक. स्वराज्य पंढरी. हा बघा हा राणीवासा तलाव आहे आणि त्याच्या शेजारीच हा टिळकांचा वाडा आहे. टिळकांनी बांधलेला हा वाडा. तर तो चालू असेल तर आपण आता जाऊन बघूयात. बंद आहे. हे बघा हे जुन्या काळामधली दगडं आणि ते लाकडं. नाही तर खाली हे बघा टिळकांचा वाडा आपण आता पाहिला. तिथनं या साईडने खाली उतरायला जागा आहे इथं. इथं आतमध्ये एक छोटीशी रूम आहे. मोठी आहे बरीचशी. आणि याच्या वरतीच बरोबर टिळकांचा वाडा आहे. बघायची ना हा काय आता छोटासा रोड खाली उतरायला. जस्ट आपण आता टिळकांचा वाडा पाहिला. आणि हा समोर आहे तो बालेकिल्ला आहे. आणि त्याच्या या साईडला आहे समोर इकडं या साईडला ती सूर्या माझी लांब आहे ती. बघा इथं बोर्ड पण लावलेला आहे. तुटलेल्या आहेत तोफा लोखंडाच्या. आणि हा दारुगोळा आहे. दारुगोळाचा कोठार आहे. आणि हे बघा तोफा कशा तुटलेल्या सापडलेल्या आहेत तोफा.
पूर्ण जाड लोखंड आहे बघा. हे पूर्ण लोखंड, हे अख्खं लोखंड, दगड नाही येतो, अख्खं लोखंड आहे. हे बघा पंचधातू मधलं. पूर्ण तुटलेले आहेत, मग पूर्ण धातूचे आहेत ते. हे बघा इकडनं आलो आपण आणि आपण चाललो आता पद्मावती माचीवरती. आणि हा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण राणीवसा आहे. पूर्ण राण्यांचा हा, या भागामध्ये पूर्ण राण्या राहायच्या. हे बघा आणि इथं पुढं आहे पद्मावती माझी. हे बघा आलो की इथं एक पहिलं महादेवाचं मंदिर लागलं आपल्याला. आणि या मंदिराच्या पलीकडेच ह्या साईडला देवीचं मंदिर आहे. आणि हे समोर सईबाईंची समाधी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आई सईबाई त्यांची समाधी आहे तिथं. आणि तिकडे ते पद्मावती मातेचं हे आहे. तर हे बघा आतमध्ये आपण दर्शन घेऊयात महादेवांचं. बघा समोर पद्मावती देवीचं मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन बघू आपण ते. पद्मावतीचं देवीचं आता आपण दर्शन घेतलं. आणि त्याच्या शेजारी तिथं पिण्याचं पाण्याचं टाकं आहे. हे बघा आतमध्ये पण बरंच आहे. आणि शेजारी पण आहे त्याच्या पलीकडं. हे बघा पाण्याचं टाकं आहे. तर आता सईबाईंची समाधीचं दर्शन घेऊ आपण आता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई सईबाई यांची समाधी आहे इथं. तर आपण त्याचं पहिलं दर्शन घेऊयात. हे बघा या साईडला पद्मावती माचीवरती हा एक मोठा तलाव आहे. आणि हा बघा कसा आपला या साईडला सुद्धा काही वास्तूचे अवशेष आहेत. तर आणि इथून बघा इथून खाली गेले ना तिकडं. तर बघा इथं ही जी मुलं उभे आहेत या साईडला इकडं तो चोर दरवाजा आहे. जो गुंजन गाव आहे ना खाली त्या साईडने रोड येतो.
आणि तिकडनं आपण डायरेक्ट चोर दरवाजामध्ये निघतो आणि पद्मावती माचीवरती येतो आपण. हे पाय टिळक भवन आणि त्याच्या पलीकडे आपण पद्मावती माची केली. आणि आता आपण या साईडने चाललेलो आहे सुवेळा माचीवरती. हे बघा तिकडं. आणि नंतर मग आपण आलो की मग बाले किल्ला नंतर करणार आहे आपण. तर त्या साईडचं पहिलं आता दाखवूया तुम्हाला. लांब आहे बरीच, पण आपण जाणार आणि करणार आहे. हे बघा इथून आलो आपण टिळक भवनपासून आणि चाललो आहे आपण तिकडे सुवेळा माचीला ह्या साईडने जाणार आहे आपण. परंतु त्याच्याच आधी ह्या साईडला इथं जो गुंजन दरवाजा आहे तर तो जाऊन पाहू आता आपण खाली जाऊन. हा दरवाजा बऱ्याच जणांना माहीत नाही, कोणी दाखवलेला नाही आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये आता पहिल्यांदाच तुम्हाला दाखवतो आहे. बघा अलीकडेच त्याच्या हे पाण्याचं टाक आहे मोठं आणि इथून खाली तो दरवाजा आहे. हा गडावरती येण्याचा तिसरा मार्ग आहे. म्हणजे आपण आलो तो पाली दरवाजा, त्याच्यानंतर दुसरा जो होता तो तिकडनं चोर दरवाजा आणि हा तिसरा गुंजन दरवाजा. इकडनं सुद्धा गडावरती यायला मार्ग आहे गुंजन खालच्या गावामधनं. बराचसा रिस्की आहे खालनं येताना तो, त्यामुळं सहसा या साईडने कोणी येत नाहीत. आणि हे बघा उतरताना सुद्धा रिस्की आहे, खूप बारीक आहे. त्यामुळं आता आपण खाली जाऊ पहिला आणि तो दरवाजा बघू. हे बघा प्रॉपर दरवाजा आहे गुंजन दरवाजा. तर तो खाली जाऊन बघूया. जरा उतरायचं जरा अवघड आहे ना, कारण पूर्ण फोडल्या तिथल्या पायऱ्या, त्यामुळे थोडंसं अवघड जाते खाली जायला. तर जाऊ खाली जाऊन पाहू आपण तो आता. बघा ह्या अशा पायऱ्या उतरून आपण आलो खाली. अवघड आहे, थोडंसं रिस्की आहे. आणि हे दरवाजापासून आलो बघा. हा दरवाजा आहे पाठीमागं माझ्या. हा तिसरा दरवाजा आहे. दिवडी आणि प्रॉपर दरवाजा आहे बघा. मी तुम्हाला पुढच्या कॅमेरामध्ये दाखवतो व्यवस्थित. नक्षी पूर्ण हा दगड कोरलेला आहे खडकामध्ये. आणि हे बघा शिवकार्य प्रतिष्ठाननी बांधवलेला हा दरवाजा बघा वरती जायला. हे बघा हे कोरीव पूर्ण ह्या खडकामध्ये कोरलेला. हा खडक फोडलाय पूर्ण, दोन्ही बाजूनी मधला भाग फोडलाय हा. आणि हा दरवाजा बनवला, कोरीव पायऱ्या आहेत खाली तिथं. तर अशा प्रकारे बघा ती सुवेळा माझी किती लांब आहे बघा आपल्यापासून. इथं आहे ती, बरीचशी लांब येत आहेत आपल्याला तिकडे. ससाना बघा एकमेव प्राणी जगातला जो कितीही वेळ एका जागेवरती उभा राहू शकतो, ससाना. बघा इथं एका जागेवरतीच उभा येतो. किती वेळ झाला एका जागेवरतीच उभा आहे बघा. एकमेव प्राणी एकदम झपकन खाली जातो आणि त्याला काय दिसलं ना खाली शिकार, एकदम झपकन खाली जातो तो. बघा बराच वेळ झाला एकाच जागेवरती उभा येतो. आणि त्याच्या शेजारीत असलेला हा महाराजांचा बाले किल्ला बघा असा अजूनही त्या जागेवरती. आणि या साईडला ही आहे संजीवनी माची, पूर्णपणे कोरीव आणि किती मोठी आहे बघा. हे बघा ही संजीवनी माची आहे बघा. पूर्ण त्याच्या तटबंदी कोरीव दिसतात आपल्याला. ठिकठिकाणी ही जी बुरुजं दिसतात खाली साईडला ही संजीवनी माची.
आणि ह्या बाजूने जायचं आपल्याला सुवेळा माचीवरती. पण त्याच्या आधी बघू ह्या साईडला मी म्हटलं होतं ते ह्या साईडला आहे कुठंतरी, तर ते जाऊन पाहू पहिलं. बघा समोर बाले किल्ला आणि त्याच्या या साईडला बरोबर ही समोर संजीवनी माची. आणि हा काळेश्वरी बुरुजा पाशी आलोय आपण. बघा काळेश्वरी बुरुज. आणि काळेश्वरी बुरुजावरती आपल्याला काय पाहायला भेटते बघा, इथं नंदीची मूर्ती आणि महादेवाची पिंड आहे. तर ते जवळ जाऊन पाहू आणि त्यानंतर आपण ह्या साईडने जाणार आहे सुवेळा माचीवरती. चलो हे बघा आलो आपण त्या पिंडी शेताजवळ. आणि समोरच ही काळेश्वरीची मूर्ती आहे बघा. त्याच्यावरून याला काळेश्वरी बुरुज नाव दिलं असावं. तर असा हा राजगड. हे बघा हा समोर बाले किल्ला आणि या साईडने आपल्याला दिसतो हा सुवेळा बुरुज. तर संपूर्ण राजगड या साईडने आपल्याला दिसतो या बुरुजावरनं, काळेश्वरी बुरुजावरनं. हे बघा हे बाले किल्ला आहे ना, याच्याबरोबर ह्या साईडला इथं हा माले दरवाजा आहे राजगड किल्ल्यावरती. तुम्हाला हे कोणी दाखवलं नसेल व्हिडिओमध्ये. आणि आत्ता आपण जिथं उभं आहे ते काळेश्वरी बुरुज. आणि ह्या साईडला जायचं आपल्याला पुरातन असं असलेलं पांडवकालीन असलेली लेणी आणि महादेवाचं मंदिर पाहायला. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत सुवेळा माचीवरती. आणि नंतर आपण बाले किल्ला करणार आणि बाले किल्ल्यावरनंच लांबूनच संजीवनी माची बघणार आपण. तुमच्या लक्षात येईल का नाही माहीत नाही. समोर सुवेळा माची आणि आपण त्या साईडने तेला जातो तिकडे. हा जो वरचा जो हे जे नेडं आहे, हे नेडं आपल्याला त्या साईडने दिसतं पलीकडनं. त्याच्या आपण ह्या साईडने पलीकडनं तिकडनं काळेश्वरी बुरुजावरती गेलो होतो, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला. आणि त्या साईडनेच असं कडकडकडकडने चालत आपण आलो वरती. तर इथं आपल्याला बघा काय पाहायला भेटतं, हे पाण्याचं टाकं आणि त्या टाक्यामध्ये असणारी ही महादेवाची कोरीव दगडामध्ये एकाच खडकामध्ये कोरलेली ही पिंड. पंचमुखी म्हणायला हरकत नाही, कारण तिला 5 लिंग आहेत, मध्ये एक कडेला 4 लिंग आहेत. आणि हे कोरीव पाण्याचं टाकं आणि इथं असणारा हा एक दरवाजा. इथं एक कुंड आहे आणि इथं समोर पिंड आहे बघा एक ह्याच्यामध्ये. तर ती पण जाऊन बघू. इथं वरती दरवाजा दिसतोय बघा, वरती इथं सुद्धा दरवाजा दिसतोय आपल्याला. पडलंय पूर्ण आहे, परंतु जेवढं दिसेल तेवढं पाहू आपण आता. हे बघा काय रे तिकडे जातात नाही हो, गणपतीची मूर्ती तिथं. हे बघा इथं गणेशाची कोरीव बघा कशी मूर्ती आहे. ध्यान करायला बसलेले आहे बघा दोन्ही हाताने. बघा दोन्ही हाताने ध्यान करायला बसलेली एक मूर्ती आहे इथं. तर हे पुरातन पांडवकालीनच आहे. बऱ्याचशा मूर्त्या आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. कुंड बघा तुम्हाला म्हटलेलो आतमध्ये. तर आता इथं आतमध्ये जाऊन बघूयात हे आतलं सगळा नजारा. पूर्ण नजारा आतमध्ये जाऊन बघू आपण आता. तो काय तुमच्या शब्दात काय म्हटले तुम्ही? न पाहिलेला राजगड. खरंच आहे, कारण आहे ना राजगडावरती हा आमचा दत्ताचा आणि माझा 50पेक्षा जास्त ट्रेक असला. 50 आमची कधीच झाली 50. आणि आम्ही पहिल्यांदाच राजगडावरती हे पडायला आलेलं आहे. हे पूर्ण पहिल्यांदाच राजगडावरती आम्ही हे पाहतोय दृश्य. हे बघा नंदीची कोरीव मूर्ती, परत समोरच शिवलिंग आणि त्याच्या समोर असलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती आणि ह्या पूर्णपणे खडकामध्ये कोरलेल्या बघा पंचलिंगी महादेवाचीच आहे ही पिंड. आणि
इकडे ही देवीची कोरीव एकाच दगडामध्ये असलेली ही कोरीव मूर्ती देवीची. हे बघा किती कोरीव मूर्ती आहे बघा. आणि त्याच्या समोरच इथं गणपती बाप्पाची कोरीव मूर्ती. हे बघा हातामध्ये कुऱ्हाड, साईडला मंदिराचा एक खांब असा कोरलेला, आणि त्याच्या समोरच एक मोठी अशी द्वारपालाची मूर्ती, हातामध्ये तलवार असलेली, पूर्णपणे कोरीव. तर हे जे ठिकाण आहे ना, हे पांडवकालीन पुरातन असं असलेलं ठिकाण आहे. बघा इथं गणपती खालचं उचलून आणले जाते. गणपती बाप्पाची ही मूर्ती, आणि इथं शेजारीच असलेली देवीची अतिशय सुंदर अशी कोरीव मूर्ती बघा कशी पाहायला भेटते आपल्याला. हातामध्ये तिचे असलेलं हे बघा, जी सुंदर मूर्ती आहे देवीची कोरीव. त्याच्या शेजारीच गणपती बाप्पाची आहे. आणि या साईडला सुद्धा काही मूर्त्या आहेत कोरीव बघा. इथे एक मूर्ती आहे, समोर महादेवाची पिंड तुटलेली आहे ती. ही मूर्ती खालच्या आणलेली आहे. खालची ती त्याच्या ह्याच्यावर समोर पद्मावती माझी, आणि हा बाले किल्ला. हा बघा, हा समोर चिलखती बुरुज आहे. पूर्ण आपण चिलखत कसा शरीराला गुंडाळतो तसा हा चिलखती बुरुज. गणपती बाप्पाची कोरीव मूर्ती बघा. आणि इकडनं जायचं आपल्याला सुवेळा माचीवरती. त्याच्या आधी इथं हे नैसर्गिक निढ तयार झाले, तर त्याच्यावर जाऊ आपण. अरे बघा आपण त्या नेऱ्यापाशी.
हे बघा ह्या नैसर्गिक नेड्यावरती गेलो होतो आपण आत्ताच. आणि इकडे जायचं आपल्याला सुवेळा माचीवरती. चलो. हे बघा या नेड्यावरती गेलो होतो आपण आणि त्याचा आकार बघा ना, सेम हत्तीसारखं दिसतंय बघा ते. या साईडला संजीवनी माची, हा बाले किल्ला, इकडे पद्मावती माची आणि आपण आत्ता चाललोय ती आहे सुवेळा माची. आणि इथे असणारं हे हत्तीच्या आकाराचा हा मोठाच्या मोठा डोंगर. बघा या साईडला पद्मावती माची आहे आणि इकडं आपण सुवेळा माची गेली. आणि बघा इकडं या साईडला बाले किल्ला आणि या साईडला संजीवनी माची. हे बघा असं हे कडकडने आपल्याला आता वरती बाले किल्ल्यावर जायचं आहे. पूर्ण कातर खडक आहे. जायचं आपल्याला राहता येईल तेव्हा. हे बघा कशा पायऱ्या कोरू आहेत. हे बघा चाललोय आपण बाले किल्ल्यावरती. असं आहे, थोडा रिस्की तर चला जाऊ आपण. आलं बाले किल्ल्याच्या जवळ, पण तिला जायच्या आधीच खाली आपल्याला किती एक तयार केलेलं बसण्यासाठी असणार हे जागा, वॉच ठेवण्यासाठी इथं बघा. आणि इथून खडकामधल्या कोरीव पायऱ्या पुन्हा एकदा आणि समोर बाले किल्ल्याचा दरवाजा बघा. हा बाले किल्ल्याचा मजबूत दरवाजा, त्याच्यावरती असणार आहे नक्षीकाम. त्याची आजूबाजूला असणारी तटबंदी.
हे बघा इथून बालेकिल्ल्यावरती आलो ना आपण की समोरच जननी माता देवीचं मंदिर आहे इथं, जननी देवीचं. हे बघा असा समोर हा महादरवाजा बालेकिल्ल्याचा आणि समोरच देवीचं मंदिर आहे. हे बघा पूर्ण खडकात कोरलेलं आहे. नंतर हे बाकीचं बनवलं आहे. समोर ही देवीची मूर्ती, सुळेळामाची. आणि हे त्याच्या पलीकडे दिसणार हे भाटघर धरणाचा एक छोटासा भाग आहे आपल्याकडच्या साईडचा, भाटघर धरणाचा. आणि ह्या डोंगराच्या पलीकडच्या साईडला तिकडं खूप मोठं धरण आहे. भाटघर धरण खूप मोठं आहे, ते सुद्धा किल्ल्यावरून दिसते. आणि हा वरती बालेकिल्ला. हा काय चंद्रकोर तळ वरती आलेलं आपल्याला पाहायला भेटलं. आणि समोर ते महादेवाचं मंदिर आहे, ब्रह्मेश्वर महादेवाचं. बहुतेक आता जवळ गेल्यावरती बघू आपण. मला जेवढं आठवतं त्याच्याप्रमाणे ब्रह्मेश्वर महादेवाचं आहे ते. हे बघा ब्रह्मेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे बघा. आणि ह्याच्या मागच्या साईडला पाण्याची टाकी आहेत, छोटी छोटी बाजारपेठ आहे ह्या साईडला. ही पूर्ण बाजारपेठ आहे, हे पूर्ण बाजारपेठ होती इकडं. आणि वरती पण आहेत बाजारपेठ. तर आता आपण पलीकडच्या साईडने तिकडनं वरती जाणार आहे आणि जिथं महाराज स्वतः राहत होते तो राजवाडा आपण जाऊन पाहणार आहे. आलो आपण त्या पवित्र ठिकाणी. हे बघा हा राजवाडा, त्याचे हे अवशेष राहिले तिथं. हे मेन ते तू म्हणतोय ते हे. हा का जिथं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज राहत होते ते हे ठिकाण बालेकिल्ल्यावरचं. आणि तिथं आपण आलेलो आहे, त्या पवित्र ठिकाणी आपण आलो आहे. इथून समोर तोरणा किल्ला दिसायचा ते बघा. ती संजीवनी माची. हा बालेकिल्ल्याचाच भाग आहे. आणि इथं वरती महाराज राहत होते. हे बघा हेच ते ठिकाण जिथं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज स्वतः इथं राहत होते. हा त्यांचा राजवाडा. त्या ठिकाणी आज आपण उभे आहेत, त्या पवित्र ठिकाणी. तर अशा प्रकारे व्हिडिओला पोहोचल्या करा आमच्या मित्रांनो. मला खात्री आहे की रायगडवरचा हा व्हिडिओ आणि याच्यामध्ये मी दाखवलेली बरीचशी ठिकाणं आहे तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असतील. धन्यवाद. जय शिवराय.